नमस्ते मित्रांनो, SSK दर्शनी आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग आज काहीतरी नवीन शिकूयात. नमस्ते मित्रांनो, SSK दर्शनी आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत रिफ्लेक्शन ऑफ लाईट. 8th स्टँडर्डचा हा 16 नंबरचा चॅप्टर आहे आणि हा बघण्या अगोदर हा एकदमच इझी चॅप्टर आहे. अवघड असं काहीच नाही यामध्ये. याला मराठीतून म्हणतात की प्रकाशाचे परिवर्तन. हा चॅप्टर ऑलरेडी आपण 7th स्टँडर्डमध्ये याचा जो बेसिक पार्ट होता हा आपण कवर केलेला आहे. 7th स्टँडर्डमध्ये माझ्या मते 17 नंबरचा एक चॅप्टर होता बघा, इफेक्ट्स ऑफ लाईट. त्यामध्ये आपण कवर केलेला आहे. तो जर तुम्ही बघितला नसेल तर कृपया SSK दर्शनच्या 7th स्टँडर्डमध्ये जाऊन 17 नंबरचा जो चॅप्टर आहे इफेक्ट्स ऑफ लाईट तो बघून घ्या. तो एकदा बघितला ना तुम्हाला तर लगेच समजून जाईल. तुम्हाला 15 मिनिटाचाच असेल, 15-20 मिनिटात तर एकदम इझिली समजून जाईल की लाईट कसं काम करत असतो, बरोबर ना. तर त्याचे इफेक्ट्स काय असतात हे तुम्हाला तिथे समजून जाईल आणि हा चॅप्टर समजण्यासाठी तुम्हाला खूपच इझी असं होऊन जाईल. चला तर मग आपण सुरू करूयात. बघा तर मित्रांनो, आपण 7th स्टँडर्डमध्ये बघा ह्या इफेक्ट्स ऑफ लाईटमध्ये काय बघितलं होतं आठवतं तुम्हाला? हा चॅप्टर आठवतो की यामध्ये बघितलं होतं बघा. आपण फक्त एक रिवाईज करत आहोत 1-2 मिनिटामध्ये. तर यामध्ये लाईट कसं काम करतो हे आपण बघितलं होतं. तर बघा आपण बघितलं होतं की हा एक जो आपण घेतला होता, एक बिकर घेतला होता आणि यामध्ये आपण एकदम सिम्पल वॉटर घेतलं होतं ज्यामध्ये काहीच नव्हतं, बरोबर ना. एकदम क्लीन वॉटर होतं ते आणि त्यामध्ये आपण हा लेझर पॉइंटर सोडला होता आणि त्यानुसार आपण बघत होतो की या लेझर पॉइंटरचा लाईट आपल्याला दिसतो का, यातून आरपार होताना वगैरे असं लाईट दिसतो का. तर आपल्याला तो दिसला नव्हता, बरोबर ना. मग नंतर आपण काय केलं, या बिकरमध्ये काय ओतलं होतं, दूध टाकलं होतं, बरोबर ना. दुधाचं किंवा आणखी काही दूध पावडर टाकली होती, पार्टिकल्स टाकले होते आणि मग नंतर परत हा लेझर आपण चालू करून बघितला तर आपल्याला तो लाईट काय व्हायचा, जाताना दिसायचा किंवा तो स्कॅटर्ड झाल्यासारखं आपल्याला दिसत होतं. तर हे का होत होतं हे आपण मागच्या चॅप्टरमध्ये बघितलं होतं. तर हे का होत होतं, का लाईट काय करत असतो की लाईट हा नेहमी काय होत असतो, त्याच्यामध्ये जे काही ऑब्जेक्ट येईल त्या ऑब्जेक्टवर काय होतो, जाऊन आदळतो आणि तिथून काय परत फिरतो, मागे फिरत असतो. म्हणजे तो काय होत असतो, एका वेगळा परत त्याची डिरेक्शन काय करत असतो, चेंज करत असतो. तो रिफ्लेक्ट होतो. यालाच काय म्हटलं होतं आपण, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. बघा तर मित्रांनो, मग आता ह्या चॅप्टरमध्ये आपण मूव्ह होत आहोत. तर रिफ्लेक्शन ऑफ लाईट 8 नंबरचा आपला 8th स्टँडर्डचा 60 नंबरचा चॅप्टर आहे. तर या चॅप्टरमध्ये काय आहे आपण बघणार आहोत. तर मला सांगा बरं, आपल्याला वेगवेगळ्या ज्या फिलिंग्स होतात, बरोबर ना, आपल्याला तर त्या वेगवेगळ्या फिलिंग्स आपल्याला कशामुळे होत असतात, सेन्सेसमुळे होत असतात, बरोबर ना. सेन्स म्हणजे काय, जाणीव असते, संवेदना असते, बरोबर ना. ही जी संवेदना असते, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या संवेदना असतात, बरोबर ना. तर त्याच्यापैकी विजन म्हणजे दृष्टीची पण एक संवेदना असते. ही ज्या दृष्टीच्या त्या विजन ऑफ सेन्समुळेच आपण काय करू शकतो की वेगवेगळ्या गोष्टी आपण बघू शकतो. म्हणजे आपल्या बघा आजूबाजूला काय काय असतं, डोंगर असतात, नद्या असतात, झाडं असतात, माणसं असतात, जी काही सृष्टीची ऑब्जेक्ट आहे जी आपण डोळ्यांनी बघू शकतो, बरोबर का नाही. तर हे जे सेन्सचं विजन यामुळेच बघू शकतो ना. म्हणजे जे काही ब्युटिफुल असे नेचरमध्ये जे काही व्ह्यूज असतील ते सगळे आपण बघतो. ढग बघतो, रेनबो बघतो, उडणारे पक्षी बघतो, चंद्र बघतो, सूर्य, सगळं आपण त्यामुळेच बघू शकतो, बरोबर की नाही. पण मला सांगा आता, तुम्ही जर रात्रीच्या वेळी म्हणजे दृष्टी हे बघण्याची ही जी सेन्स आहे हे किती इम्पॉर्टंट आहे की नाही. पण आता मला सांगा, जर तुम्ही हे बघण्याची सेन्स हे रात्री अंधारा खोलीत गेले तर तुम्हाला तिथल्या वस्तू दिसतात का, नाही दिसत. मग त्या बघण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, त्या बघण्यासाठी तुम्हाला लाईट ऑन करावा लागतो, बरोबर ना. स्विच ऑन करावा लागतो त्या लाईटचा. मग आता मला सांगा, लाईट ऑन केल्यानंतरच त्या वस्तू तुम्हाला दिसतात आणि लाईट ऑफ केला तर त्या दिसतात का तुम्हाला. रूममध्ये जे काही ठेवलेलं असेल तुम्ही, चेअर, बेड, काय असेल ते वॉटेवर, बरोबर ना, ते दिसतं का तुम्हाला, नाही दिसत. मग मला सांगा हे असं का होतं. म्हणजे हे बघण्याची हे जे सेन्सचं विजनचं जे सेन्स आहे हे तर इम्पॉर्टंट आहे. मग त्याच्यासोबत आणखी त्या वस्तू बघण्यासाठी आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे इथं जाणवलं. तर यासाठी काय लागतो, लाईट लागतो. लाईट लावला तरच आपल्याला त्या वस्तू दिसतात, बरोबर ना. म्हणजे बघण्यासाठी डोळे जितके महत्त्वाचे आहेत त्याचबरोबर आपल्याला काय महत्त्वाचं आहे, तर लाईटसुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणजे काय होतं, हे मागच्या वर्षीच आपण बघितलं. लाईट काय करतो, लाईट जो असतो ना तो येतो आणि त्या वस्तूवर काय करतो, पडतो आणि त्या वस्तूवर पडून त्या वस्तूला आदळून तो काय होतो, रिटर्न फिरतो आणि रिटर्न फिरून तो कुठे येतो, आपल्या डोळ्यापर्यंत येत असतो. हे तर आपण मागच्या वर्षीच बघितलं, बरोबर ना. 7th स्टँडर्डमध्ये लाईट कसं काम करत असतो, तो रिफ्लेक्ट होतो. कोणताही लाईट रे येत असतो त्या कोणत्याही वस्तूवर पडतो
आणि त्या वस्तूवर पडून तो आपल्या डोळ्यापर्यंत येतो. मग डोळ्याच्या रेटिनामध्ये त्याची काय बनते, की इमेज बनते, ती आपल्या ब्रेनपर्यंत जाते. मग ब्रेन सांगतो की ही इमेज कशाची आहे, मग आपण ती ओळखू शकतो, बघू शकतो. बरोबर की नाही, काम तर असंच होतं ना. मग अशा पद्धतीनं काय होतं की लाईट हा काम करत असतो आणि आपल्याला कोणत्याही वस्तू बघण्यासाठी काय लागतं, डोळे तर आवश्यकच आहे, पण डोळ्यासोबत काय आवश्यक असतं, तर लाईट आवश्यक असतो. आणि लाईटसोबत काय आवश्यक असतं, तर त्या लाईटचं रिफ्लेक्शन होणं आवश्यक असतं. त्या वस्तूला तो लाईट जाऊन आदळतो आणि आदळून पुन्हा रिफ्लेक्ट होतो, तेव्हाच ती वस्तू आपल्याला दिसू शकते. जर त्या वस्तूला जाऊन तो आदळला नाही आणि आरपार झाला तर आपल्याला ती वस्तू दिसू शकत नाही. जसं आपण बघितलं होतं बघा मागच्या वर्षी या क्लीन वॉटरमधून बघा लाईट आदळलाच नाही, याच्यामध्ये काही पार्टिकल्सच नव्हते. मग याच्यामध्ये लाईट आदळलाच नाही, तो आरपार निघून गेला, आपल्याला डोळ्यांना दिसलाच नाही क्लीन वॉटरमध्ये. जेव्हा आपण त्याच्यामध्ये मिल्क पावडर टाकली, जेव्हा मिल्क टाकलं, जेव्हा त्यातले जे छोटे छोटे पार्टिकल्स होते त्यांच्यावर जाऊन लाईट आदळला आणि तो रिटर्न फिरला आणि त्यावेळेस तो आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचला, तेव्हा आपल्याला त्याच्यातून लाईट आहे, लाईट गेल्यासारखा दिसला. आलं लक्षात? तर म्हणजे लाईट दिसण्यासाठी सुद्धा काय, ती वस्तू दिसण्यासाठी सुद्धा काय लागतो, की लाईटचं रिफ्लेक्शन लागतं. हे फार महत्त्वाचं आहे, हे आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. चला तर मित्रांनो, आता आपण आपल्या थेरॉटिकल पार्टकडे मूव्ह होत आहोत. आता तुम्हाला तर समजलेलंच आहे, आता खूप इझिली पुढचं हे सगळं समजून जाईल तुम्हाला. फक्त थोडं अटेंटिव्ह माइंडने इथे राहा. चला, वी गेट डिफरंट फिलिंग्स थ्रू सेन्सेस. आपल्याला काय होत असतात की वेगवेगळ्या जाणीवा होत असतात संवेदनामुळे, सेन्सेसमुळे. द सेन्स ऑफ विजन म्हणजे दृष्टीची जी संवेदना असते आपली, ही काय असते, मोस्ट इम्पॉर्टंट असते अमंग 5 सेन्सेस. 5 सेन्सेसपैकी जे असते ना आपल्या 5 संवेदना, दृष्टीची असते, ऐकण्याची असते, स्पर्शाची असते, चवीची असते, बरोबर ना, या ज्या असतात. बिकॉज ऑफ दिस वी कॅन सी द हिल्स. त्याच्यामुळेच तर आपण काय बघू शकतो, हिल्स, डोंगर, नदी, बरोबर ना, ट्रीज, पीपल्स अँड ऑब्जेक्ट अराउंड अस. ओनली विथ दिस वी कॅन सी ब्युटिफुल व्ह्यूज ऑफ नेचर लाईक क्लाउड्स, रेनबो, फ्लाइंग बर्ड्स, मून, स्टार्स एक्सेट्रा. यामुळेच तर आपण हे सुंदर सुंदर दृश्य बघू शकतो, ढग बघू शकतो, रेनबो बघू शकतो, फ्लाइंग बर्ड्स बघू शकतो, मून बघू शकतो, स्टार बघू शकतो. सगळं जे काही डोळ्यांना दिसतं ते आपण त्यामुळेच बघू शकतो, डोळ्यांमुळे, बरोबर की नाही. मग आता चला एक एक्सपेरिमेंट करायचा आहे आपल्याला. तर बघा, स्विच ऑफ द लाईट इन युअर रूम ॲट नाईट फॉर सम टाईम अँड देन टर्न इट ऑन अगेन. ते म्हणतात की जरा वेळासाठी काय करा, तुमच्या रूमचा लाईट काय करा, स्विच ऑफ करा नाईट टाईममध्ये आणि नंतर काय करा, परत टर्न ऑन करा आणि काय होतं ते बघा. कुड यू सी द ऑब्जेक्ट इन द रूम क्लिअरली वेन द लाईट वॉज स्विच ऑफ. जर तुम्ही असं लाईट बंद केल्यानंतर, तो दिवा बंद केल्यानंतर तुम्ही तिथले जे ऑब्जेक्ट्स होते, ज्या काही वस्तू होत्या, त्या तुम्हाला अशा क्लिअरली दिसल्या का, स्पष्टपणे दिसू शकल्या का. व्हॉट डीड यू फील, प्रश्न विचारलेला आहे त्यांनी. व्हॉट डीड यू फील वेन इट वॉज टर्न ऑन अगेन. तुम्हाला असं काय जाणवलं त्यामध्ये, की ज्यावेळेस ते ऑन केला लाईट त्यावेळेस काय जाणवलं तुम्हाला. फ्रॉम द अबो ॲक्टिव्हिटी यू कॅन नोटीस दॅट देर इज सम कनेक्शन बिटवीन द सेन्स ऑफ विजन अँड लाईट. आणि या वरच्या ॲक्टिव्हिटीतून तुम्हाला लक्षात आलं का, की आपल्या सेन्स ऑफ विजन म्हणजे दृष्टीची जे सेन्स आहे त्यामध्ये आणि लाईटमध्ये काही संबंध आहे का, हे तुमच्या लक्षात आलं का, कनेक्शन आहे का, हे लक्षात आलं का. वेन वी स्विच ऑफ द लाईट ॲट नाईट, ज्यावेळेस आपण रात्रीच्या वेळी लाईट ऑफ करतो, द ऑब्जेक्ट इन द रूम कॅनॉट बी सीन. ते आपल्याला ऑब्जेक्ट दिसू शकत नाही. अँड दे कॅन बी सीन ॲज बिफोर वेन द लाईट इज स्विच्ड ऑन अगेन. म्हणजे ते आपल्याला पुन्हा दिसू शकतात ज्यावेळेस आपण लाईट काय करतो, ऑन करतो. दस वी कॅन सी ऑब्जेक्ट वेन द लाईट कमिंग फ्रॉम दिस सेन्स दीज ऑब्जेक्ट्स एंटर अवर आईज. आपण काय करू शकतो, आपण ते ऑब्जेक्ट तेव्हाच बघू शकतो ज्यावेळेस तो लाईट कुठून येतो, ते ऑब्जेक्टवरून आदळून पुन्हा कुठं येतो, आपल्यापर्यंत येतो, आपल्या डोळ्यामध्ये प्रवेश करतो, बरोबर ना. त्या वस्तूपासून तो प्रकाश येतो आणि कुठे येतो, आपल्या डोळ्यापर्यंत येतो, तेव्हाच आपण ती वस्तू काय करू शकतो, बघू शकतो. द लाईट एंटरिंग अवर आईज मे बी इमिटेड बाय द ऑब्जेक्ट ऑर मे बी रिफ्लेक्टेड बाय द ऑब्जेक्ट. म्हणजे जो लाईट असतो ना आपल्या डोळ्यामध्ये येणारा, तो कुठून येतो, एक तर त्या लाईट त्या वस्तूने स्वतः इमिट केलेला असतो, म्हणजे वस्तू स्वतः इमिट करते. सपोज एखादी टॉर्च असेल, बरोबर ना, आता सण असतो त्याला स्वतःचाच लाईट असतो, ते स्वतः ती लाईट इमिट करतात म्हणजे उत्सर्जन करतात, बरोबर ना. किंवा तो लाईट काय होतो, एखादा आपण दिवा लावला रूममध्ये, तो दिवा असतो, तो लाईट असतो, तो त्या वस्तूवर जाऊन आदळतो आणि तिथून रिफ्लेक्ट होतो ना आपल्या डोळ्यापर्यंत येतो, मग आपल्याला ती वस्तू दिसते. या दोन कारणांनी दिसू शकते वस्तू. एक तर तिला स्वतःचा लाईट असतो, ती स्वतः लाईट इमिट करते, किंवा आदळतो तिच्यावर आणि तिथून रिफ्लेक्ट होऊन आपल्या डोळ्यापर्यंत येतो, मग ती वस्तू आपल्याला दिसू शकते, मग ते ऑब्जेक्ट दिसतं. व्हॉट इज मीन बाय द लाईट रिफ्लेक्टेड बाय अन ऑब्जेक्ट. म्हणजेच रिफ्लेक्शन, लाईटचं रिफ्लेक्शन हे काय असतं हे आपण बघणार आहोत. टू अंडरस्टँड दिस लेट अस लर्न अबाउट द रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आपल्याला हे समजून घेण्यासाठी रिफ्लेक्शन ऑफ लाईट काय असतं, प्रकाशाचं परावर्तन काय असतं, हे आपण इथे समजून घेणार आहोत. रिफ्लेक्शन ऑफ लाईट. वेन लाईट रेज फॉल ऑन अन ऑब्जेक्ट देअर डिरेक्शन चेंजेस अँड दे टर्न बॅक. ज्यावेळेस लाईट रे हा एखाद्या ऑब्जेक्टवर जाऊन काय होतो, आदळतो, बरोबर ना, किंवा पडतो, त्यावेळेस काय होतं, त्याची डिरेक्शन चेंज होते, त्याची दिशाच बदलून जाते, तो सरळ जात असतो आणि त्या ऑब्जेक्टवर
ऑब्जेक्टवर जाऊन आदळतो आणि तिथून पुन्हा काय फिरतो, रिटर्न फिरतो, बरोबर की नाही, आणि मागे फिरतो. दिस इज कॉल्ड रिफ्लेक्शन ऑफ लाईट. त्यालाच काय म्हणतात, लाईटचं रिफ्लेक्शन असं म्हणतात. बघा तर मित्रांनो, आता या ठिकाणी तुम्हाला एक एक्सपेरिमेंट करून बघायचा. ॲक्टिव्हिटी दिलेली एक छोटीशी त्यांनी. बघा आता काय काय दिलेलं आहे यामध्ये. त्यामध्ये त्यांनी लाईटचं रिफ्लेक्शन कसं होतं हे सांगितलेलं आहे. तर बघा आता काय सांगितलेलं आहे त्यामध्ये. एक थोडक्यात सांगते मी तुम्हाला, याचा स्टडी तुम्ही नंतर करा. एक मटेरियल काय काय लागतं त्यासाठी. टॉर्च लाईट लागतो, म्हणजे एक दिवाल अशी बॅटरी वगैरे, टॉर्च आपण विजेरी म्हणतो त्याला. मिरर, एक आरसा लागतो, एक स्टँड लागतं अडकवायला, बरोबर ना, तो मिरर अडकवण्यासाठी. ब्लॅक पेपर लागतो, ते कोम म्हणजे कंगवा घेतला, एक व्हाईट पेपर घेतला आणि ड्रॉइंग बोर्ड घेतला. एक ड्रॉइंग बोर्ड घेतलेला आहे त्यांनी, बरोबर ना. आणि त्या ड्रॉइंग बोर्डवर काय केलेलं आहे माहिती का, की तो व्हाईट पेपर असतो ना, तो त्या ड्रॉइंग बोर्डला एकदम घट्ट लावून घ्यायचा, पक्का लावून घ्यायचा, बरोबर ना. आणि कोम असतो ना आपला, तो केस विंचरायचा कोम, तो काय करायचा, चारी बाजूने त्याला काय करायचं, ब्लॅक पेपर लावायचा. जितक्यामधून आपल्याला लाईट सोडायचा ना, तेवढेच ते कंगव्याचे, कोमचे ते आपण म्हणतो ना दात, तेवढे ओपन ठेवायचे. बाकी सगळीकडे त्याला काय करायचं, ब्लॅक पेपर लावून घ्यायचा. तेवढाच एक पोर्शन ओपन ठेवायचा. आणि नंतर काय करायचा, ती टॉर्च घेऊन काय करायचा, की तो जो कोम आहे ना, तो याला काय करायचा, असा परपेंडिक्युलर ठेवायचा. तो कोम त्या व्हाईट पेपरवर असा परपेंडिक्युलर, म्हणजे 90 डिग्रीमध्ये. परपेंडिक्युलर म्हणजे कसं असतं मला सांगा बरं. हा झाला परपेंडिक्युलर. असं जर हे असेल तर असा परपेंडिक्युलर 90, जिथं 90चा हे डिग्री बनते, बरोबर ना, तिथं काय होतो, परपेंडिक्युलर होतो. असा ठेवायचा तो कोम. आणि काय करायचं, की उभा ठेवायचा असा, आणि असा उभा करून ठेवला, बरोबर की नाही. आणि त्याच्यातून इकडून काय सोडलं, हे बघा, लाईट सोडला, टॉर्चमधून लाईट सोडला. आणि नंतर लाईट सोडल्यानंतर बघितलं की या बाजूला आपण हे होतं ना, ड्रॉइंग बोर्ड होतं ना, ते हे लाईट जात होते इकडं, बरोबर ना. याच्यातून हा लाईट गेला, त्या कोमच्या दातांमधून इकडे लाईट गेला. आणि नंतर लाईट जात असताना आपण जो आरसा घेतला होता ना, तो आरसा इथं काय ठेवला, पुढे जाऊन असा आडवा ठेवला. पुढे गेल्यानंतर आरसा ठेवला. आरसा ठेवल्यामुळे काय झालं, की ते प्रकाश किरण गेले, ते लाईट रेज गेले आणि आरशाला जाऊन काय झाले, अडकले. आरशाला जाऊन अडकले आणि तिथून ते काय फिरले, ते ऑब्जेक्ट झालं ना. आरसा हे काय झालं, एक ऑब्जेक्ट झालं. मिरर हे काय ऑब्जेक्ट झालं. आणि तिथं ते अडकल्यामुळे काय झालं, आदळल्यामुळे तिथून ते काय फिरले, रिटर्न फिरले. मग ते कुठल्या डिरेक्शनमध्ये रिटर्न फिरले, मग आपल्याला काय मिळालं, त्याचे रिफ्लेक्टेड रेज पण आपल्याला तिथे काय मिळाले, बघायला मिळतील आपल्याला ते आरशामध्ये, किंवा इकडे बघायला मिळतील आपल्याला ते. तर आपण ही ॲक्टिव्हिटी तुम्ही करून बघायची आहे. मग याच्यामध्ये जे रिफ्लेक्टेड रेज असतात किंवा येणारा जो रे असतो, त्यांची नावं काय आहे ती आपण इथे बघणार आहोत. चला तर ह्या खूप इझी ॲक्टिव्हिटी आहे, तुम्ही घरी पण करू शकता. चला तर पुढे जाऊयात. बघा मित्रांनो, आता या ठिकाणी खूपच इझी आहे. फक्त थोडं अटेंटिव्ह माइंडने आणि एकदा हे समजून घेतलं की तुम्हाला अवघड असं काहीच जाणार नाही. फक्त हे एकदा समजून घ्या की आता आपण ही जी ॲक्टिव्हिटी केली, ह्या ॲक्टिव्हिटी आता तुम्ही करणारच आहे, किंवा आत्तापर्यंत समजलंच आहे तुम्हाला काय आहे ते. ॲक्टिव्हिटीमध्ये मला सांगा बरं, जी लाईट रेज पडतात त्या मिररवर, बरोबर ना, तिथून ते काय होतात, रिफ्लेक्टेड होतात, म्हणजे परावर्तित होतात. आणि वेगवेगळ्या दिशांना, वेगवेगळ्या डिरेक्शनने ते काय होतात, ट्रॅव्हल होतात. आता मला तुम्हाला हे सांगायचं आहे की यामध्ये रेजला नेम दिलेले आहेत. जो रे येतो ना, ज्या पण सरफेसवर, हे लक्षात ठेवायचं, ज्या पण सरफेसवर, प्लेन सरफेसवर लाईट रे येतो आणि पडतो, बरोबर ना, तर त्या लाईट रेला इन्सिडेंट रे असं म्हणतात. काय म्हणतात, इन्सिडेंट रे. आता हे एक एक्झाम्पल मी तुम्हाला हे इथं सांगते. हे बघा या ठिकाणी, आता बघा, हा प्लेन सरफेस आहे. सपोज हा मिरर घेतला होता आपण, सपोज हा घेतला होता, बरोबर ना. सपोज याच्यावर हा प्लेन सरफेस घेतला आपण, एखादा मिरर घेतला सपोज, याच्यावर सपोज लाईट रे आला, हा लाईट रे आला, इकडनं आला, बरोबर ना, असा आला, सपोज हा आला, तर या रेला काय म्हणायचं, इन्सिडेंट रे. काय म्हणतात, इन्सिडेंट रे. समजलं. इन्सिडेंट रे कशाला म्हणतात, द रे फॉलिंग ऑन एनी सरफेस, कोणत्याही सरफेसवर जो रे पडतो त्याला काय म्हणतात, इन्सिडेंट रे. हे लक्षात घ्या तुम्ही, हा एक पॉईंट. नंतर बघा, द पॉईंट ॲट विच ॲन इन्सिडेंट रे फॉल इज कॉल्ड द पॉईंट ऑफ इन्सिडन्स. ज्या पॉईंटवर येऊन तो इन्सिडेंट रे पडतो ना, तर त्या पॉईंटला काय म्हणतात, पॉईंट ऑफ इन्सिडन्स. त्यालाच काय म्हणतात, आपतन बिंदू म्हणतात मराठीतून त्याला. आता बघा, हा कोणत्या पॉईंटवर पडला, हा इन्सिडेंट रे असा आला 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 आला, कोणत्या पॉईंटवर पडला, या पॉईंटवर येऊन पडला, बरोबर ना. तर या पॉईंटला काय म्हटलं जातं, मग या पॉईंटला काय म्हटलं जातं, पॉईंट ऑफ इन्सिडन्स. पॉईंट ऑफ इन्सिडन्स, मराठीतून त्याला आपतन बिंदू म्हणतात, पॉईंट ऑफ इन्सिडन्स, बरोबर. आता सेकंड डेफिनेशन समजली तुम्हाला. आता बघा थर्ड डेफिनेशन, द रे गोईंग अवे फ्रॉम द सरफेस आफ्टर रिफ्लेक्शन आर कॉल्ड रिफ्लेक्टेड रेज. आता एकदा तो रे पडला, हा रे पडला, त्याला इन्सिडेंट रे म्हणतात. जो ज्या पॉईंटवर पडला त्या पॉईंटला पॉईंट ऑफ इन्सिडेंट म्हणतात. आणि ज्या पॉईंटपासून तो काय झाला, इथं आपटून इथं आदळून काय झालं, रिफ्लेक्ट झाला. काय झाला, रिफ्लेक्ट झाला, परत फिरला, तो असा परावर्तित झाला, परत फिरला, रिफ्लेक्ट झाला. तर ह्या परत फिरणाऱ्या रेला काय म्हणतात, कोणता रे म्हणतात, रिफ्लेक्टेड रेज म्हणतात. कोणता म्हणतात, रिफ्लेक्टेड रेज. समजलं.
या ठिकाणी इथपर्यंत ह्या 3 डेफिनेशन समजल्या तरी खूप खूप समजल्यासारखं आहे. तुम्हाला समजलं असेल. या ठिकाणी येणारा जो रे असतो जो त्या सरफेसवर पडतो त्याला इन्सिडेंट म्हणतात. ज्या पॉईंटवर तो पडतो त्याला पॉईंट ऑफ इन्सिडन्स म्हणतात. आणि जो त्या पॉईंटवर पडून रिफ्लेक्ट होतो, रिटर्न फिरतो, त्याला काय म्हणतात, त्या रेला रिफ्लेक्टेड रेज असं म्हणतात. द डिरेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड रेज इज डिसाइडेड बाय सम रूल्स. आता हे जे रिफ्लेक्शन होतं, लाईटचं रिफ्लेक्शन जे होतं ना, याला काही रूल्स आहेत, हे आपण पुढे बघणारच आहोत. आणि ते खूप इझी आहे. ते समजले तर तुम्हाला रिफ्लेक्शन ऑफ लाईट खूप इझिली समजून जाईल. विच आर कॉल्ड लॉज ऑफ रिफ्लेक्शन. त्यांनाच काय म्हटलं जातं, लॉ ऑफ रिफ्लेक्शन असं म्हटलं जातं. आणि ते लॉ ऑफ रिफ्लेक्शन विचारले जातात एक्झाममध्ये. लेट अस लर्न सम डेफिनेशन बिफोर लर्निंग अबाउट दिस लॉ. आणि हे लॉ लर्न करण्याच्या अगोदर आपण काय करणार आहोत, काही डेफिनेशन बघणार आहोत. चला तर मूव्ह होऊया. बघा मित्रांनो, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, ड्रॉ लाईन पी क्यू शोविंग द पोझिशन ऑफ द मिरर. मिररची पोझिशन शो करण्यासाठी आपल्याला इथे लाईन ड्रॉ करायची आहे. तर चला आपण करूयात. बघा इथे या ठिकाणी बघा हा घेतला आपण, सपोज हा घेतला मिरर, हा मिरर आहे असं समजायचं आहे. आणि याची लाईन शो करण्यासाठी आपल्याला याची पोझिशन शो करण्यासाठी एक लाईन ड्रॉ केली आपण. तिचं नाव दिलेलं आहे पी आणि क्यू. नेक्स्ट बघा, ड्रॉ द इन्सिडेंट रे. आता इन्सिडेंट रे तर आपल्याला माहितीच आहे, येणारा जो रे असतो, जो सरफेसवर पडतो, जो येतो, त्याला म्हणतात इन्सिडेंट रे. त्याचं नाव काय आहे, एओ. एओ आहे म्हणजे काय, आता बघा सपोज या ठिकाणी बघा, आता मग हा येणारा जो इन्सिडेंट रे म्हणजे जो ह्या सरफेसवर येत असतो आणि पडत असतो, तो झाला एओ. एओ म्हणजे हा झाला ए आणि हा झाला ओ. हे तर आपल्याला माहितीच आहे ना, बरोबर ना. याचं नाव काय होणार मग, इन्सिडेंट रे, बरोबर ना. त्यानंतर त्याचं नाव ए ओ झालं. हा झाला पॉईंट कोणता, मला सांगा बरं. हा पॉईंटला नाव काय होणार, पॉईंट ऑफ इन्सिडेंट, बरोबर की नाही, हे होणार की नाही. त्यानंतर बघा रिफ्लेक्टेड रेचं नाव काय दिलेलं आहे, ओ बी. आता ओ तर ऑलरेडी आपला तयार झालेला आहे. आता रिफ्लेक्टेड रे कोणता आहे बघूयात आपण. रिफ्लेक्टेड रेचं नाव काय आहे, ओ बी. आता ओ बी हा काय झाला, रिफ्लेक्टेड रे. बघा हा इथून इथं रिफ्लेक्टेड झाला, हा झाला रिफ्लेक्टेड रे. हा ओ आणि हा बी, हा झाला रिफ्लेक्टेड रे. ड्रॉ परपेंडिक्युलर टू द लाईन शोविंग द पोझिशन ऑफ द मिरर. आता ह्या मिरर आहे, ही मिरर आहे बघा. ह्या मिररला काय करायचं आहे, परपेंडिक्युलर लाईन काढायची. आता मला सांगा परपेंडिक्युलर म्हणजे काय. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, जिथं सरफेसला 90 डिग्रीचा हे तयार होतो, तिथं अँगल तयार होतो, तिथं काय होतं, परपेंडिक्युलर होतं. तर मला सांगा याचा सरफेस कोणता आहे, हा मिरर आहे. याला परपेंडिक्युलर कोणता घ्यायचा आहे मग. आता इथं या ठिकाणी बघा परपेंडिक्युलर याला जो होणार त्यात तिथे एक लाईन काढायची आहे. आता बघा ही परपेंडिक्युलर अशी तयार होणार ना, तेव्हाच 90 डिग्रीचा अँगल तयार होईल की नाही, इकडं आणि इकडे होईल की नाही. बघा मग काय झालं, त्याला ड्रॉ परपेंडिक्युलर लाईन शोविंग द पोझिशन ऑफ द मिरर पी क्यू ॲट ओ. या ओ पॉईंटमधून आपल्याला ती परपेंडिक्युलर काढायची आहे. दिस लाईन ओ एन, त्या लाईनचं नाव काय आहे, ओ एन. आता ओ तर ऑलरेडी आहे, मग इथं नाव काय द्यायचं, ओ एन. या लाईनचं नाव ओ एन तयार होणार. दिस लाईन ओ एन इज कॉल्ड नॉर्मल टू द मिरर. हिला नॉर्मल लाईन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं हिला, नॉर्मल. काय म्हटलं जातं, नॉर्मल. हे लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. हा इन्सिडेंट रे, हा रिफ्लेक्टेड आहे आणि सरफेसला जो परपेंडिक्युलर असतो त्याला काय म्हटलं जातं, नॉर्मल. स्तंभिका मराठीतून म्हणतात त्याला. ॲज ओ एन इज परपेंडिक्युलर टू द पी क्यू. हा ओ एन कसा आहे, परपेंडिक्युलर आहे म्हणजे 90 डिग्रीचा कोणता अँगल तयार झालेला आहे, बरोबर ना. आता बघा अँगल पी ओ एन. आता अँगल कुठं तयार होतो मला सांगा, हा पी ओ एन. बघा इथे या ठिकाणी पण बघा पी ओ एन. हा जो अँगल आहे हा कितीचा झाला, 90चा झाला ना, हा असा, बरोबर की नाही. इक्वल्स टू म्हणजे हा बरोबर आहे, कुणाबरोबर आहे बघा, अँगल पी ओ एन हा बरोबर आहे म्हणजे इक्वल टू आहे, सारखाच आहे. कुणासोबत, अँगल क्यू ओ एन. अँगल क्यू ओ एन, अँगल क्यू ओ एन याच्यासोबत काय आहे, इक्वल टू आहे. अँगल क्यू ओ एन हा आणि हा सारखाच आहे म्हणजे हा जर 90 असेल तर हा सुद्धा काय आहे, 90 असं त्यांचं म्हणणं आहे. इक्वल टू म्हणजे सारखंच आहे. आता बघा या ठिकाणी मित्रांनो आपण तर सगळं शिकलोच होतो. बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे त्यांनी, बघा रे ए ओ इज इन्सिडेंट रे. आता इन्सिडेंट रे कोणता आहे याच्यामध्ये, ए ओ, बरोबर ना. हा ए ओ काय झाला, इन्सिडेंट रे झाला, बरोबर. सेकंड काय सांगितलं, पॉईंट ओ इज द पॉईंट ऑफ इन्सिडेंट. आता पॉईंट ओ, हा जो पॉईंट ओ आहे हा काय झाला, पॉईंट ऑफ इन्सिडेंट झाला ना. पॉईंट ऑफ इन्सिडेंट कारण इन्सिडेंट रे त्या पॉईंटवर येऊन पडला, बरोबर ना. म्हणजे हा काय झाला, पॉईंट ऑफ इन्सिडेंट. बघा या ठिकाणी याचं नाव काय होणार, पॉईंट ऑफ इन्सिडेंट. पॉईंट ऑफ इन्सिडन्स. त्यानंतर बघा आता रे ओ बी इज रिफ्लेक्टेड रे. आता ओ बी काय आहे, रिफ्लेक्टेड झाला. हा इन्सिडेंटपासून आला आणि इथे रिफ्लेक्टेड झाला, मग ओ बी काय झाला, रिफ्लेक्टेड रे झाला, बरोबर ना. लाईन ओ एन ही नॉर्मल आहे, लाईन ओ एन ही काय झाली, नॉर्मल झाली, स्तंभिका झाली, बरोबर ना. अँड द अँगल ए ओ एन. आता अँगल बघा ए ओ पी बघितला आपण मगाशी, बरोबर ना.
PON बघितला आपण मगाशी, सॉरी. तर आता बघा अँगल AON. आता हा जो अँगल आहे, हा अँगल बघा AON, हा जो अँगल आहे बिटवीन इन्सिडेंट रे आणि नॉर्मल, हा कुणाच्या मध्ये, हे नॉर्मलच्या आणि इन्सिडेंट रेच्या मधला अँगल आहे हा, बरोबर की नाही. हा जो अँगल आहे हा कोणाच्या मध्ये, ही नॉर्मल आणि इन्सिडेंट यांच्यामध्ये आहे ना, बरोबर ना. हा अँगल त्याला काय म्हणतात, अँगल ऑफ इन्सिडन्स. त्याला काय म्हटलं जातं, अँगल ऑफ इन्सिडन्स. अँगल ऑफ इन्सिडन्स. आणि तो कशाने डिनोट होतो माहिती का, आयने डिनोट होतो. कशाने, स्मॉल आयने डिनोट करतात ते, हे समजून घ्या, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि अँगल BON. आता मला सांगा, हा अँगल BON हा जो आहे हा कोणता अँगल होईल मला सांगा बरं. हा कशाच्या मध्ये आहे, बिटवीन द रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल. हा कुणाच्या दोघांच्या मध्ये अँगल आहे, तर हा जो रिफ्लेक्टेड रे आहे आणि ही जी नॉर्मल आहे यांच्या मधला अँगल आहे, बरोबर की नाही. यांच्या मधला अँगल आहे. मग तो कसा डिनोट केला जातो याला, मग हा कोणता अँगल तयार होणार मला सांगा बरं. या अँगलचं नाव काय होणार, अँगल ऑफ रिफ्लेक्शन. काय होणार, अँगल ऑफ रिफ्लेक्शन. किती सोपं आहे बघा, आहे का काही अवघड. अँगल ऑफ रिफ्लेक्शन. आणि हा जो असतो हा कसा डिनोट केला जातो, स्मॉल आरने. कशाने, स्मॉल आरने. इथपर्यंत समजलं तरी खूप समजल्यासारखं आहे. हा येणारा जो रे असतो तो इन्सिडेंट रे असतो, रिफ्लेक्टेड होणारा रिफ्लेक्टेड असतो, जी मध्ये सरफेसला परपेंडिक्युलर असते ती नॉर्मल असते. आणि नॉर्मल आणि इन्सिडेंट रे यांच्यामधला जो अँगल असतो तो अँगल ऑफ इन्सिडन्स असतो. रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल यांच्यामधला जो अँगल असतो तो अँगल ऑफ रिफ्लेक्शन असतो. आणि अँगल ऑफ इन्सिडेंट हा स्मॉल आयने डिनोट केला जातो. अँगल ऑफ रिफ्लेक्शन हा स्मॉल आरने डिनोट केला जातो. हे समजलं, इथपर्यंत समजलं तर खूप काही समजल्यासारखं आहे. चला पुढे जाऊयात मित्रांनो. आता हे फक्त लॉ ऑफ रिफ्लेक्शन हे जर समजलं ना तर तुम्हाला खूप काही समजल्यासारखं होईल. यामध्ये हेच खूप महत्त्वाचं आहे बघा. लॉ ऑफ रिफ्लेक्शन, हे 3 लॉ नेहमी लक्षात ठेवायचे तुम्ही. हे लाईफ लॉंग तुम्हाला विचारले जातील किंवा तुम्हाला समजण्यासाठी हे पुढे पण MPSC UPSCमध्ये पण हे लॉ विचारले जातात जर तुम्हाला करायचं असेल पुढे तर. आणि जसं सायन्स पुढे जातं तसे लॉ काही चेंज होत नसतात बघा. हे लॉ समजून घ्या एकदा बघा. देर आर 3 लॉज ऑफ रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शनचे 3 लॉ आहेत बघा, नियम आहेत ते. दीज आर गिवन बिलो. आता हे जर तुम्हाला समजलं असेल तर लॉ समजायला खूप सोपं जाईल बघा. द अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज इक्वल टू द अँगल ऑफ इन्सिडन्स. हा जो अँगल ऑफ रिफ्लेक्शन असतो, हा जो अँगल आहे बघा, आता हा जो ह्या दोघांमधला अँगल आहे हा आर, हा काय आहे, इक्वल आहे अँगल ऑफ इन्सिडन्स सोबत. अँगल ऑफ इन्सिडन्स. मग मला सांगा बरं, आता अँगल ऑफ रिफ्लेक्शन कोणता आहे, हा BON असाच झाला ना. अँगल ऑफ BON हा कुणासोबत इक्वल टू आहे, हा अँगल AON सोबत आहे. अँगल AON सोबत आहे. म्हणजे जितका हा असेल तितकाच हा आहे. म्हणजे आर जर 30 असेल तर हा पण 30च राहणार, हा पहिला नियम. हा जर 20 असेल तर हा पण 20च राहणार. हा जर 45 असेल तर हा पण 45 राहणार. म्हणजे हेच झालं ना. याचं मिनिंग जर उलटं केलं तर हेच होणार ना. म्हणजे अँगल ऑफ AON इक्वल टू अँगल ऑफ BON असंच मिनिंग झालं ना त्याचा. रिफ्लेक्टेड अँगल हा इन्सिडन्स अँगल्सच्या सोबत असणं काय, सेम असणं काय, किंवा इन्सिडन्स अँगल ऑफ इन्सिडन्स हा अँगल ऑफ रिफ्लेक्शनच्या इक्वल टू असणं काय, एकच झालं ना. म्हणजेच काय झालं, I इक्वल्स टू अँगल ऑफ आर. हेच झालं ना. याचं मिनिंग तर हेच झालं. कारण याला काय म्हटलं आपण I आणि याला काय म्हटलं आर. म्हणजे हेच झालं त्याचं मिनिंग. हेच इथपर्यंत समजलं. हा पहिला लॉ झाला. सेकंड लॉ बघूयात बघा. द इन्सिडेंट रे, द रिफ्लेक्टेड रे अँड द नॉर्मल लाय इन द सेम प्लेन. आता हा जो असतो बघा इन्सिडेंट रे, आता मला सांगा बरं याच्यामध्ये इन्सिडेंट रे कोणता आहे, हा इन्सिडेंट रे, बरोबर ना. दुसरं काय सांगितलं त्यांनी, द रिफ्लेक्टेड रे. रिफ्लेक्टेड रे कोणता आहे, हा आहे बघा हा रिफ्लेक्टेड रे, बरोबर ना. हा या ठिकाणी हा. आणि तिसरं काय सांगितलं, नॉर्मल. ही नॉर्मल आहे बघा. ही नॉर्मल ही काय आहे, लाय इन द सेम प्लेन. हे एकाच प्लेनमध्ये म्हणजे एकाच प्रतलात आपण म्हणू शकतो राहतात. एकाच प्रतलात म्हणजे आता बघा हे तिघं पण, इन्सिडेंट रे इकडून आला, रिफ्लेक्टेड रे त्याच दिशेनं तिकडे गेला आणि नॉर्मल पण त्याच दिशेने. असं झालं का की इन्सिडेंट रे आला इकडनं आणि सपोज ही सरफेस आहे, इन्सिडेंट रे असा आला आणि असा गेला, असं झालं का, नाही. तर इन्सिडेंट रे हा इथे आहे आणि रिफ्लेक्टेड रे सुद्धा त्याच प्रतलात आहे, तिकडेच आहे, सेम प्लेनमध्येच आहे. आणि नॉर्मल सुद्धा सेम प्लेच आहे, त्याच दिशेला तोंड आहे त्यांची. लक्षात आलं. ते काय असं कोणी इकडे असं आहे का, नाही. म्हणजे हा सेकंड लॉ झाला. काय, द इन्सिडेंट रे अँड द रिफ्लेक्टेड रे नॉर्मल ला इन द सेम प्लेन. बघा हा पण इकडेच याच प्रतलात, हा पण इकडेच आहे आणि हा पण इकडेच आहे. हा सेकंड नियम झाला बघा. आणि थर्ड काय, द इन्सिडेंट रे अँड द रिफ्लेक्टेड रे आर द अपोजिट साइड्स ऑफ द नॉर्मल. किती सिंपल लॉ आहे बघा. हा
इन्सिडेंट रे, हा इन्सिडेंट रे आणि हा रिफ्लेक्टेड रे, हे काय आहे, अपोजिट आहे, विरुद्ध दिशेला आहे. कुणाच्या, नॉर्मलच्या. बघा ही कोण झाली, ही नॉर्मल आहे, बरोबर ना. हा इन्सिडेंट रे हा इकडनं आहे आणि हा कोणता रे आहे, बरोबर ना. हा रिफ्लेक्टेड रे हे काय, अपोजिट आहे ना. हा इकडे आहे आणि हा इकडे आहे, अपोजिट डिरेक्शनला आहे ना दोघं. म्हणजे हा तिसरा लॉ झाला. समजले हे 3 लॉ. हे 3 लॉ सगळ्यांनी लक्षातच ठेवायचे आहे. चला बघा मित्रांनो, आता ही ॲक्टिव्हिटी आहे, ही खूप इझी ॲक्टिव्हिटी आहे. आता हे जर तुम्हाला लॉ समजले असतील तर ही ॲक्टिव्हिटी समजायला तुम्हाला काहीच अवघड जाणार नाही. बघा इक्विपमेंट्स काय लागतात, मिरर लागतो, एक आरसा लागतो, ड्रॉइंग बोर्ड लागतो त्यासाठी, तर त्यानंतर पिन्स लागतात, टाचण्या लागतात, व्हाईट पेपर लागतो, पांढरा कागद लागतो, प्रोट्रॅक्टर माहिती सगळ्यांना ते कोण मापक असतं ते लागतं, बरोबर ना. स्केल लागते, पट्टी लागते आणि पेन्सिल लागते, बरोबर ना. हे सगळं लागतं. तर हा एक्सपेरिमेंट तुम्ही करून बघायचा. मी तुम्हाला फक्त इथे पेजवर दाखवणार आहे, तुम्ही प्रत्यक्षात करून बघायचा. ॲक्टिव्हिटी बघा. फिट अ व्हाईट पेपर ऑन द ड्रॉइंग बोर्ड टाईटली ॲज अ पॉसिबल. एक ड्रॉइंग बोर्ड घ्यायचा आहे, त्यावर एक पांढरा कागद व्हाईट पेपर फिट करून टाकायचा आहे. ऑन द पेपर ड्रॉ अ लाईन PQ इंडिकेटिंग द पोझिशन ऑफ द मिरर. काय करायचं, एक कागद घ्यायचा आणि त्याच्यावर PQ नावाची एक अशी मिररची जागा दर्शवण्यासाठी अशी एक लाईन मारून घ्यायची आहे तुम्ही, बरोबर ना. पोझिशन शो करण्यासाठी तिचं नाव द्यायचं आहे PQ. आता हा मिरर आहे ना, मग असं मिरर हा कसा असतो, प्लेन असतो, शक्यतो प्लेन सरफेस असा दर्शवला जातो सायन्समध्ये. मिरर हा प्लेन असतो ना, असा खडबडीत नसतो तो, बरोबर की नाही. मग तो असा शो केला जातो. ड्रॉ अ परपेंडिक्युलर ON टू PQ ॲट पॉईंट O. ते काय म्हणतात की एक परपेंडिक्युलर काढायचं आहे ON. कशाला, PQ वर. आता ही PQ झाली, याच्यावर एक परपेंडिक्युलर काढायचा. परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्रीचा, जिथं काय तयार होतो, अँगल तयार होतो, तो झाला परपेंडिक्युलर. त्याचं नाव काय द्यायचं आहे त्यांनी, ON, बरोबर ना. आता हा इथं O पॉईंट घेतला आपण, हा N पॉईंट घ्यायचा, बरोबर ना. हा O घेतला आपण, हा N घ्यायचा, असं केलं आपण, बरोबर की नाही. इथं बघा ON काढलेला आहे त्यांनी. आणि ऑन पॉईंट ॲट पॉईंट ओवर ड्रॉ अ रे AO मेकिंग ॲन अँगल ऑफ 30. आता AO हा रे काढायचा आहे. ते काय करतात, ते म्हणतात की 30. आता प्रोट्रॅक्टर घ्यायचा आहे तुम्हाला, तो माहिती आहे, प्रोट्रॅक्टर घ्यायचा, इथं ठेवायचा असा या 90 डिग्रीवर आणि बघायचा 30चा अँगल कुठे तयार होतो. इथं कुठेतरी 30चा अँगल तयार होईल, बरोबर ना. इथे 30चा अँगल तयार होईल असा डॉट करून घ्यायचा आणि नंतर इथं काय करायचं, अशी एक लाईन मारून घ्यायची आणि त्याला काय नाव द्यायचं, AO. काय नाव द्यायचं, आता O तर आहेच आपला इथं, मग काय नाव द्यायचं, AO, बरोबर ना. 30चा अँगल झाला. हा अँगल कितीचा झाला, 30चा झाला. आणि त्यानंतर काय, फिक्स 2 पिन्स S आणि R. आता आपण पिन्स घेतलेल्या S आणि R ह्या पिन A वर ठेवायच्या. आता 2 पिन घेतल्या आणि इथं नाव दिलं, एक S नाव दिलं एकीवर आणि एकीला R नाव दिलं. काय नाव दिलं, R नाव दिलं, बरोबर ना. आणि नंतर काय करायचं, आता फिक्स द मिरर टू अ स्टँड ॲट प्लेस इट अलॉंग PQ परपेंडिक्युलर टू ड्रॉइंग बोर्ड. आता काय करायचं, एक मिरर घ्यायचा म्हणजे आरसा घ्यायचा आणि त्या ड्रॉइंग बोर्डवर इथं ठेवायचा, असा उभा करून ठेवायचा, बरोबर की नाही. तो आरसा असा ठेवायचा आणि काय बघायचं, फिक्स द पिन T आणि U. आता मिररमध्ये तर तुम्हाला काय दिसणार, याची प्रतिमा दिसणार आहे, बरोबर की नाही, याची इमेज दिसणार इकडे. फिक्स द पिन TQ अलॉंग द लाईन जॉईनिंग द बॉटम ऑफ द रिफ्लेक्टेड इमेज ऑफ पिन्स A आणि S ॲट S आणि R. बघा मित्रांनो, आता या ठिकाणी फिक्स पिन ॲट T आणि U अलॉंग द लाईन जॉईनिंग द बॉटम ऑफ द रिफ्लेक्टेड इमेज ऑफ पिन्स ॲट S and R. आता यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला, की जो आपण आरसा अडकवलेला होता, बरोबर ना, मिरर अडकवलेली होती, तर मिररमध्ये काय होणार आहे की या ज्या आपण पिन्स इथं हे लावलेल्या होत्या, बरोबर ना, हे पिन्सची काय दिसणार, इमेज दिसणार आहे, बरोबर ना. तर इमेज बघून आपण काय करायचं आहे, ते पॉईंट जॉईन करायचे आणि त्या पॉईंटच्या समोर T आणि U नावाचा काय करायचा, 2 पिन आणखी जोडून द्यायच्या, 2 टाचण्या अजून जोडायच्या T आणि U नावाच्या, बरोबर ना. सेम अशा 5 टाचण्या जोडून द्यायच्या इथे. हां, इथे अशा 2 टाचण्या ठेवून द्यायच्या, हां, अशा टोचून द्यायच्या त्या टाचण्या. रिमूव्ह द मिरर. नंतर काय करायचं, मिरर काढून घ्यायचा अँड जॉईन द पॉईंट्स T and U अँड एक्सटेंड इट अप टू द O. मग काय करायचं, पिन्स काढून घेतला, नंतर तो मिरर काढून घेतला आपण इथून आणि नंतर काय करायचं, इथं नाव दिलं ना आपण T आणि U, हे बघा इथं U आणि T हे नाव दिलं, बरोबर ना. नंतर मिरर काढून घेतल्यानंतर काय करायचे, जॉईन करायचे पॉईंट्स T आणि U अँड एक्सटेंड इट अप टू द O. हे जॉईन करायचे, हे 2 पॉईंट तर जॉईन करून घ्यायचे, बरोबर ना. आणि नंतर कुठं न्यायचे, असे वाढवायचे, एक्सटेंड करायचे आणि कुठपर्यंत न्यायचे, O पर्यंत न्यायचे, बरोबर ना. आणि O पर्यंत नेऊन काय करायचं, मेजर द अँगल TON. आता काय करायचं, हा TON हा जो TON हा अँगल काय करायचा, मेजर करायचा. प्रोट्रॅक्टर घ्यायचा तुमचं आणि इथे लावून बघायचा, हा 30चा भरला आणि बघायचं इथं किती, या पॉईंटवर किती येतो, हा पण 30च येणार आहे. तुम्ही मोजून बघा,
असं करून बघा. आता माझं काही इतकं नाही आलं, तुम्ही असं पर्टिक्युलरली घेऊन बघा प्रोट्रॅक्टर वगैरे आणि करून बघा मिरर वगैरे ठेवून असं, तर एक्झॅक्टली हा पण 30चा भरतो, हा पण 30चा भरतो. कारण का लॉ ऑफ रिफ्लेक्शन हेच काय सांगतं, लॉ ऑफ रिफ्लेक्शन काय सांगतो की बघा आपण बघितलं होतं, द अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज इक्वल टू द अँगल ऑफ इन्सिडन्स. जितका अँगल ऑफ रिफ्लेक्शन आहे इन्सिडन्स आहे की तेवढंच अँगल ऑफ रिफ्लेक्शन राहणार आहे, जितका अँगल ऑफ रिफ्लेक्शन आहे तेवढाच अँगल ऑफ इन्सिडन्स राहणार. हा लॉ ऑफ रिफ्लेक्शन आहे, फर्स्ट नियम आहे हा, फर्स्ट लॉ आहे. त्यामुळे हे असंच राहणार आहे. हा 30 आहे तर हा पण 30च भरणार आहे. मग असे एक्सपेरिमेंट तुम्हाला करायचे. मग बघा तुम्हाला रिपीट करायची ही स्टेप. तुम्हाला 4 to 9 अँगल इन्सिडन्स इक्वल्स टू द 45 डिग्रीचा घेऊन बघायचा आहे, मग 60चा घेऊन बघायचा आणि हे तुम्हाला फील करायचं आहे. हा 30चा भरल्यावर हा कितीचा भरतो हे करून बघायचं. तशा टाचण्या टोचून बघायच्या, पिन्स लावून बघायच्या, परत 45चा घ्यायचा, परत अशा पिन्स ठेवायच्या, परत त्या आरसा काढून घ्यायचा, परत ते जॉईन करून बघायचं आणि प्रोट्रॅक्टरने हे मेजरमेंट करून बघायचं. हा करून बघायचा. हा 30चाच भरणार आहे, हा 45चाच भरणार आहे, हा 60चा भरणार. कारण लॉस ते सांगतो ना, ज्याचे लॉ नसतात त्याला हे एक्झाम्पल सोडवलं काय अवघड जात नाही. चला तर समजलं असेल, पुढे जाऊयात. चला तर मित्रांनो आता पुढे जाऊयात. पण तत्पूर्वी पुढे जाण्यापूर्वी एक विनंती आहे, तुम्ही जर चॅनलला लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकनचं बटन जरूर प्रेस करायचे, कारण त्यामुळेच तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळू शकतील. बेल आयकनचं बटन जे ऑल असतं ना ते प्रेस करा, तरच तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील, नाहीतर तुम्हाला आमचे नेक्स्ट पार्ट कधीच मिळू शकणार नाहीत. चला तर मग पुढे जाऊयात. आता बघा हे जे रिफ्लेक्शन होत असतं हे 2 पार्टवर होत असतं बघा. एक स्मूथ सरफेसवर होत असतं आणि एक रफ सरफेसवर होत असतं. तर यामध्ये बघा काय होत असतं की जे रेज रिफ्लेक्टेड होतात तर ते कोणत्या सरफेसवर पॅरलर असतात एकमेकांना. आता बघा हे जे रेज होतात बघा, आता हा स्मूथ सरफेस आहे, यावर बघा हा रे पडला आणि हा रिफ्लेक्ट झाला, परत हा रे पडला, हा रिफ्लेक्ट झाला, हा रे पडला, हा रिफ्लेक्ट झाला. तर आपल्याला माहिती आहे याचा इन्सिडेंट रेला आपण आय म्हणतो आणि याच्या रिफ्लेक्टेड रेला काय म्हणतो, आर म्हणतो. पण हा एक रे झाला, मग याला काय म्हटलं, इन्सिडेंट रेला I1 म्हटलं आणि याच्या रिफ्लेक्टेड रेला R1 म्हटलं. पण दुसरा रे पडला तो रिफ्लेक्ट झाला, त्याच्या इन्सिडेंट रेला I2 म्हटलं, त्याच्या रिफ्लेक्टेड रेला R2 म्हटलं. तिसरा रे पडला तो रिफ्लेक्ट झाला, त्याच्या इन्सिडेंट रेला काय म्हटलं I1 I3 आणि रिफ्लेक्टेड रेला काय म्हटलं R3. बरोबर की नाही. व्हॉट कन्क्ल्युजन कॅन यू ड्रॉ फ्रॉम द फिगर. ही फिगर बघून तुमच्या काय लक्षात येतं की कोणते हे असतात, सेम असतात. बघा बरं, पॅरलर असतात इच अदर. रेग्युलर रिफ्लेक्टेड ऑफ लाईट. आता याच्यामध्ये काय असतं, प्रकाश जे लाईटचं रिफ्लेक्शन होत असताना ते रेग्युलर होत असतं बघा, नियमितपणे होत असतं बघा. द रिफ्लेक्शन ऑफ लाईट फ्रॉम प्लेन अँड स्मूथ सरफेस इज कॉल्ड रेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट. जे स्मूथ सरफेसवर लाईटचं रिफ्लेक्शन होतं ना त्यांना काय म्हटलं जातं, रेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट असं म्हटलं जातं. फॉर रेग्युलर रिफ्लेक्शन द अँगल्स ऑफ इन्सिडन्स. याच्यामध्ये काय होतं, अँगल ऑफ इन्सिडन्स याच्यामध्ये काय होतं बघा, अँगल ऑफ इन्सिडन्स ॲज वेल ॲज रिफ्लेक्शन आर द सेम. याच्यामध्ये अँगल ऑफ इन्सिडन्स जितका तितकाच अँगल ऑफ रिफ्लेक्शन. हे तर आपण मागेच बघितलं ॲक्टिव्हिटीमध्ये, बरोबर ना. हे इथे बघा, म्हणजे I1 जितका असणार आहे तितकंच R1 असणार आहे, I2 जितका असणार आहे तितका R2 असणार आहे, I3 जितका असणार आहे तितकंच R3 असणार आहे. आणि त्याचबरोबर ते काय असतात, पॅरलर असतात एकमेकांना, पॅरलर आणि ते पॅरलर असतात एकमेकांना. म्हणजे कसे असतात, सेम असतात, बरोबर ना. म्हणजे I1 जितका आहे तितकाच R1 असणार आहे, R1 जितका आहे तितकाच I2 असणार आहे, I2 जितका आहे तितकाच R2 असणार आहे, R2 जितका तितकाच I3 असणार आहे, I3 जितका तितकाच R3 असणार आहे. बघा म्हणजे if the angles of incidence for the incident ray are I1 I2 I3 and their angle of reflection R1 R2 R3 respectively, then the I1 equals to I2 equals to I3 equals to R1 equals to R2 R3. असं लक्षात आलं. हे सगळे काय आहे, सेम आहे, म्हणून हे काय झाले, पॅरलर झाले एकमेकांना, सगळे सेम झाले. पण रफ सरफेसवर असं नसतं. रफ सरफेसवर मला बघा, सांगा बरं, जागा कशी असते, खडबडीत असते. मग काय होतं इथे बघा, इरेग्युलर रिफ्लेक्शन असतं, म्हणजे तिथं काही नियमित नसतं, प्रकाशाचं परावर्तन हे सेम नसतं. I1 जितका असेल तितका R1 असेल, पण I1 जितका असेल तितकाच I2 असेल असं नाही. लक्षात आलं का. I1 आणि R1 तर सारखाच राहणार आहे. इन्सिडेंट रे हा लॉच आहे, फर्स्ट लॉ काय, I1 जितका असतो तितकाच R1 असतो, बरोबर का नाही. इन्सिडेंट रे जितका आहे तितकाच रिफ्लेक्टेड रे. पण एका रेचा इन्सिडेंट रे हा दुसऱ्या रेच्या इन्सिडेंट रे इतका नसणार आहे. हे समजलं. बघा या ठिकाणी मित्रांनो, द रिफ्लेक्शन ऑफ लाईट फ्रॉम रफ सरफेस इज कॉल्ड इरेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट. लाईटचं रिफ्लेक्शन जर रफ सरफेसवरून झालं तर ते इरेग्युलर असतं, अनियमित असतं. म्हणजे ते काय असं सेम नसणार आहे, पॅरलर नसणार आहे की I1 जितका आहे तितकाच I2 असेल, I2 जितका आहे तितकाच I3 असेल, किंवा R1 जितका आहे तितकाच R2 असेल, असं काही नसतं. इरेग्युलर असतं, ते वेगवेगळं असतं. आणि हे तर तुम्हाला माहितीच आहे ना. फक्त एका रेचं इन्सिडेंट रे आणि हा रे सेम असतो, रिफ्लेक्टेड रे सेम असतो, पण एका रेचा दुसऱ्या रेसोबत सेम नसतो. In irregular reflection, the angle of incident for parallel ray of incidents are not equal to the, therefore their angle of reflection are also not equal. काय असतं, इरेग्युलर रिफ्लेक्शनमध्ये जो अँगल असतो इन्सिडेंटचा फॉर पॅरलर रेजचा, तो इन्सिडेंट्स आर नॉट इक्वल टू, देअरफॉर तेच काय नसतात,
सेम नसतात, म्हणजे त्यांचे इन्सिडन्स अँगलच सेम नसतात. बघा आता सपोज एक रे पकडला, रे 1 पकडला, त्याचा इन्सिडन्स रे किती झाला I1, हाच इक्वल टू नाही हा रे 2च्या I2 सोबत, बरोबर ना. हा रे 2चा जो I2 आहे इन्सिडन्स, तो रे 3च्या I3 सोबत इक्वल टू नाही. त्यामुळे त्यांचे रिफ्लेक्टेड रेस पण काय होणार नाही, सेम होणार नाही. ते पण अँगल तर काय होत नाही, सेम होत नाही. बघा, म्हणून I1 इज नॉट इक्वल्स टू I2 इज नॉट इक्वल्स टू I3 अँड म्हणून इज नॉट इक्वल्स टू R1 इज नॉट इक्वल्स टू R2 इज नॉट इक्वल्स टू R3. लक्षात आलं. द रिफ्लेक्टेड रेज आर नॉट पॅरल टू वन अनदर अँड स्प्रेड ओव्हर अ लार्ज सरफेस. ते काय असतात, पॅरलर नसतात, त्यामुळे ते खूप स्प्रेड होतात, असे खूप विखुरले जातात अशा पृष्ठभागावर. असं का घडतं, तर हे बघितलं रफ सरफेसवर, कारण तो सरफेसच कसा असतो, सेम नसतो ना. कधी इथं पडतात तर मग इकडे रिफ्लेक्ट होतो, इथं पडलं तर इकडे रिफ्लेक्ट होऊन जातात. त्यांची डिरेक्शन काय अशी सेम नसते, बरोबर ना. त्या सरफेसवर डिपेंड करते ते कुठे मूव्ह होणार आहेत किंवा कुठे रिफ्लेक्ट होणार आहे. या ठिकाणी समजलं तुम्हाला, तर आपण थोडक्यात हे बघून घेऊयात. हे संपलं की आपला पार्ट संपणार आहे. लॉ ऑफ रिफ्लेक्शन आर फॉलोड इन बोथ रेग्युलर अँड इनरेग्युलर रिफ्लेक्शन. लॉ ऑफ रिफ्लेक्शन जे असतं ना, हे दोघांना पण काय होतं, दोघांना पण याचे नियम पाळले जातात. लॉ ऑफ रिफ्लेक्शन म्हणजे ते नियम आपण जे पाहिले ते, की फर्स्ट नियम काय बघितला होता लॉ ऑफ रिफ्लेक्शनचा, इन्सिडेंट अँगल जितका असतो तितकाच रिफ्लेक्टेड अँगल असतो, बरोबर ना. किंवा हे तिन्ही पण इन्सिडेंट आणि नॉर्मल आणि रिफ्लेक्टेड हे एकाच प्लेनमध्ये असतात. बघा, हे जरी विखुरलं तरी हे एकाच प्लेनमध्ये तिघं पण, बरोबर ना. हे जे नियम आहे हे दोघांसाठी पण आहे, रेग्युलरसाठी पण आहे, इरेग्युलरसाठी पण आहे. द रिफ्लेक्शन ऑफ लाईट इज इन रेग्युलर रिफ्लेक्शन हॅज नॉट बीन ऑब्टेन बिकॉज द लॉ ऑफ रिफ्लेक्शन आर नॉट फॉलोड बट दे आर ऑब्टेन बिकॉज द सरफेस इज रफ. म्हणजे जे इरेग्युलर अनियमित रिफ्लेक्शन होतं ना लाईट. बघा या ठिकाणी इन इरेग्युलर रिफ्लेक्शन द अँगल ऑफ इन्सिडन्स ॲट डिफरंट पॉईंट्स आर डिफरंट. ते काय म्हणतात की इरेग्युलर रिफ्लेक्शन म्हणजे अनियमित प्रकाशाच्या परावर्तना, म्हणजे जे अँगल ऑफ इन्सिडन्स असतात ते काय असतात, डिफरंट येईल. बघा, फर्स्ट रेमध्ये हा I1 वेगळा आहे, दुसऱ्याच्यामध्ये I2 I1 पेक्षा वेगळा आहे, तिसऱ्याच्यामध्ये I2 पेक्षा I3 वेगळा आहे. पण काय होत असतं, बट ॲट एनी वन पॉईंट द अँगल ऑफ इन्सिडंट अँड रिफ्लेक्शन आर इक्वल. पण एकाच रिफ्लेक्शनमध्ये I1 जितका आहे तितकाच R1 राहणार आहे. यांच्यातलं हे जे आहे ना हे सेम राहणार आहे, फक्त एका रेचं दुसऱ्या रेसोबतचं काय राहणार आहे, अँगल ऑफ इन्सिडंट अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन काय राहणार आहे, वेगळं असणार आहे रफ रिफ्लेक्शनमध्ये. समजलं. या ठिकाणी आपला हा पार्ट कवर झालेला आहे. रिमेनिंग पार्ट आपण पार्ट 2 मध्ये चॅप्टरचा पार्ट 2 मध्ये कवर करणार आहोत. जर चॅनल आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन जरूर प्रेस करा. नोटिफिकेशन तरच तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील नवनवीन व्हिडिओजचे. चला तर पुन्हा भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, सुखी राहा, आनंद. मित्रांनो, चॅप्टरचा रिमेनिंग पार्ट 2 मध्ये कव्हर केलेला आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, कृपया ती फॉलो करावी. चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन जरूर प्रेस करा, तरच आमचे नोटिफिकेशन नवनवीन व्हिडिओज जे आपल्यापर्यंत पोहोचतील. चला तर भेटू नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, सुखी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.